नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दिवाळी विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण दिवाळी विशेष कलरफुल रांगोळ्या चालू केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही त्या रांगोळ्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आजच्या जर रांगोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या रांगोळ्या, जेणेकरून सर्वांपर्यंत आपल्या रांगोळ्यांची कला पोहोचली पाहिजे आणि त्यांनाही अशा सोप्या आणि युनिक रांगोळ्या बघायला भेटतील आणि काढायला भेटतील. कारण की जरी आपण कलरफुल रांगोळ्या बघतो आहोत आता, पण त्या अतिशय सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला नक्की जमणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या ट्राय करा. तर हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा सण आहे दिवाळी म्हणजे. कारण की सर्वजण आपल्या परिस्थितीनुसार हा सण साजरा करतात. कपडे वगैरे, सोनं नाणं, फराळ वगैरे केलं जातं. एकमेकांच्या घरी जाऊन फराळ करतात, वाटतात. तर हा सण जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, त्यानंतर ते माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर जेव्हा अयोध्येत परतले होते, तेव्हा सर्व जनतेने त्यांच्या शहरामध्ये दिवे लावून स्वागत केलं होतं त्यांचं. या घटनेच्या स्मरणार्थ दिवाळी ही साजरी केली जाते. तर आपल्या दिवाळीच्या याच्यामध्ये 4-5 दिवसांचा सण असतो हा. म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळे महत्त्व आहे. जसं की वसुबारसपासून हा सण साजरा करतात, म्हणजे चालू होतो. वसुबारसनंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज, असे 4-5 दिवस आपली दिवाळी असते. तर आपण प्रत्येक दिवसाची रांगोळी बघणार आहोत आणि त्याचं महत्त्व पण बघणार आहोत. जसं जसं आपले सण म्हणजे ज्या ज्या दिवशी राहील त्याच्या आदल्या दिवशी आपण जसं याला नवरात्रीला रांगोळ्या टाकल्या होत्या, त्याप्रमाणे ह्या पण तुम्हाला बघायला भेटणार आहे दिवाळी संबंधित, आणि त्याचं महत्त्व पण बघणार आहोत आपण. तर आपला जो पहिला दिवस असतो दिवाळीचा, वसुबारस असतो. या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. कारण गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. आणि लक्ष्मी पण, म्हणजे लक्ष्मीचं रूप असते गाय एक. या दिवशी आपण म्हणजे रांगोळी काढतो, गाई गोऱ्याची पूजा करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो. दिवे म्हणजे ह्या सणापासूनच आपण दिवे लावण्याची सुरुवात करतो सकाळी उठून. तर हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे या दिवशी पूजा केली जाते. दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी. या दिवशी जी आयुर्वेदाची देवता आहे भगवान धन्वंतरी यांचे स्मरण करतात आणि धनाची पण पूजा केली जाते या दिवशी. जसे की आपल्या घरात काही सोनं नाणं असेल किंवा धने असतात आपले, त्याची पूजा केली जाते. पुढचा दिवस आहे आपला नरक चतुर्दशी. तर याला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता आणि जगाला त्याच्या त्रासातून मुक्त केले होते, त्यामुळे या विजयाचं प्रतीक म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान, उटणे वगैरे लावून स्नान केलं जातं. अहंकाराचा नाश म्हणून पण हा दिवस असतो. पुढचा आपला दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. छोटी शिराई म्हणजे झाडू, तुम्हाला माहितीच असणार आहे. कोणी कोणी फडा म्हणतं, म्हणजे छोटी जो झाडू आहे आपण जुन्या काळी वापरायचो घर झाडायला, त्याची पूजा केली जाते. आणि जे आपलं सोनं नाणं असतं घरातलं, त्याची पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सर्व फराळाचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. फटाके वगैरे फोडून हा सण साजरा केला जातो, म्हणजे हा दिवस साजरा केला जातो. पुढचा
महत्त्वाचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा. या दिवशी राजा बलीचा सन्मान केला जातो. म्हणजे हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात तसा मानला जातो व्यापारी लोकांसाठी. आणि पत्नी ही पतीला या दिवशी ओवाळते. या दिवसाला बलिपतीपदा असेही म्हटले जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो दिवाळी पाडवा म्हणजे. या दिवशी कोणी कोणी सोनं वगैरे खरेदी करतं. आणि पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीज ही बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरी केली जाते. अशा पद्धतीने आपले हे 4-5 दिवस असतात दिवाळीचे. तर पहिली रांगोळी तुम्ही बघितलीच असाल. ह्या दोन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही दिवाळीच्या दिवशी काढायला पण छान आणि सोप्या रांगोळ्या आहेत ह्या, म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी. किंवा तुम्हाला एखाद्या या 4-5 दिवस सांगितले त्यापैकी एका दिवसाला काढली तरी चालेल. तशी आपण वसुबारस, धनत्रयोदशी प्रत्येक दिवसाची एक एक रांगोळी, 2-2, 3-3 रांगोळ्या बघणारच आहोत. आणि अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या आहेत ह्या. आतमध्ये आपण पिवळा आणि केशरी कलर टाकून घेतला. त्यात आणि लक्ष्मीचे पावलं काढलेले आहे. पुढच्या भागात आपण वसुबारसच्या रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की बघा पुढचा व्हिडिओ पण. अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रांगोळ्यांची प्रॅक्टिस करत राहा. दारासमोर रोज रांगोळी काढा. आणि आता दिवाळी म्हटल्यावर तर तुम्हाला रोजच रांगोळी काढावी लागेल, कारण की सण पण तर वाटला पाहिजे ना. तर भेटूया अशाच सोप्या आणि युनिक रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.